नमस्ते. 30-40शीतच गुडघे आणि सांधे दुखतात. करा हे 15 उपाय आणि टाळा 6 चुका. जॉईंट पेन रेमेडीज. मित्रांनो, आजकाल वय 30 असो वा 60, घराघरात ही एक समस्या दवाखान्याची बिले भरायला लावत आहेत. ती म्हणजे सांधेदुखी आणि गुडघेदुखी. कंबर आखडणे, गुडघ्यातून कटकट आवाज येणे हे आता रोजचंच झालंय. आपण काय करतो? वेदना झाली की पेन किलर घेतो. पण गोळ्या खाऊन लिव्हर आणि किडनी खराब करण्यापेक्षा आपण हे समजून घेतलं पाहिजे की ही सांधेदुखी होतेच का. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की सांधेदुखीची 5 मुख्य कारणं काय आहेत, आपण कोणत्या मोठ्या चुका करतो आणि घरामध्येच असे कोणते उपाय आहेत ज्याने तुम्हाला गोळ्यांशिवाय आराम मिळेल. सांधेदुखीची 5 मुख्य कारणं जी आपण नजरअंदाज करत असतो. नंबर 1, पोषण कमी पडणे. आपण दिवसभर खातो खूप, पण हाडांना हवं असलेलं कॅल्शियम आणि विटॅमिन डी मिळत नाही. हाडं आतून पोकळ झाली की सांधे दुखायला लागतात. नंबर 2, नैसर्गिक तेल ल्युब्रिकेशन सुकणे. आपल्या सांध्यांमध्ये एक वंगण असतं. चुकीच्या आहारामुळे हे तेल कमी होतं आणि हाडं एकमेकांवर घासून वेदना सुरू होतात. नंबर 3, बैठी जीवनशैली. तासनतास एकाच जागी बसून राहिल्यामुळे सांधे जणू गंजायला लागतात. हालचाल नसल्यामुळे रक्ताभिसरण थांबतं आणि सांधे जाम होतात. नंबर 4, वाढलेलं वजन. तुमच्या शरीराचा सगळा भार गुडघ्यांवर असतो. वजन 5 किलोने जरी वाढलं तरी गुडघ्यांवर त्याचा दाब दुप्पट होतो. नंबर 5, शरीरातील सूज. कधी कधी बाहेरून काही दिसत नाही, पण शरीराच्या आत सूज वाढलेली असते. त्यामुळे सकाळी उठल्यावर शरीर आखडल्यासारखं वाटतं. सांधेदुखीवर 15 घरगुती रामबाण उपाय. नंबर 1, गुळवेल. गुळवेल शरीरातील कोणत्याही प्रकारची सूज आणि वेदना कमी करण्यासाठी ओळखली जाते. रोज सकाळी कोमट पाण्यात थोडा गुळवेलीचा रस किंवा पावडर घेतल्यास हाडं आतून मजबूत होतात आणि सांधे आखडत नाहीत. नंबर 2, डिंकाचे लाडू किंवा डिंकाचे पाणी. हाडांच्या मजबूतीसाठी डिंक हा अतिशय पौष्टिक पदार्थ आहे. थोडासा डिंक रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी ते पाणी प्यावे किंवा डिंकाचे लाडू बनवून खावेत. यामुळे सांध्यातील गादी झिजण्यापासून वाचते. नंबर 2, मेथी दाण्यांचे पाणी. मेथी ही वातनाशक आहे. रात्री 1 चमचा मेथी दाणे पाण्यात भिजवा आणि सकाळी ते पाणी रिकाम्या पोटी प्या. यामुळे सांध्यातील वंगण वाढायला मदत होते. नंबर 4, आलं आणि सुंठाचा वापर. आलं हे नैसर्गिकरित्या सूज कमी करण्यासाठी ओळखलं जातं. रोजच्या चहात किंवा कोमट पाण्यात थोडी सुंठ पावडर टाकून प्यायल्याने सांध्यांमधील आतील सूज कमी होते आणि वेदना थांबतात. नंबर 5, सांधेदुखी जास्तच होत असेल तर उडदाची डाळ मोहरीच्या तेलासोबत दळून त्याचा लेप लावा. यामुळे सांध्यांचा ताठरपणा कमी होऊन लवकर आराम मिळेल. नंबर 6, भाबळीच्या शेंगांची पावडर. हा एक आयुर्वेदिक उपाय आहे. भाबळीच्या शेंगांची पावडर कोमट पाण्यासोबत घेतल्यास गुडघ्यांच्या गादीमधील अंतर भरून येण्यास मदत होते, असं आयुर्वेद सांगतं. नंबर 7, शेवग्याच्या शेंगा. शेवग्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण प्रचंड असतं. शेवग्याच्या शेंगांचे सूप किंवा भाजी आहारात ठेवा. यामुळे हाडांना इतकी ताकद मिळते की गुडघेदुखीचं प्रमाण कमी होतं. नंबर 8, अक्रोड खाणे. अक्रोडमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स असतात. रोज सकाळी 2 अक्रोड खाल्ल्याने सांध्यांमधील ओलावा टिकून राहतो आणि पायातील वंगण सुकत नाही. नंबर 9, बदामाचे तेल आणि दूध. रात्री झोपताना कोमट दुधात अर्धा चमचा बदामाचे तेल टाकून प्या. हे शरीराच्या आतून सांध्यांना लुब्रिकेशन किंवा ओलावा देण्याचं काम करतं, ज्यामुळे हाडं एकमेकांवर घासणं थांबतं. नंबर 10, कढीपत्त्याचा वापर.
आपण कढीपत्ता फक्त फोडणीसाठी वापरतो, पण सांधेदुखीसाठी तो खूप गुणकारी आहे. कढीपत्त्यात लोह आणि कॅल्शियम भरपूर असतं. रोज सकाळी रिकाम्या पोटी 4 ते 5 कढीपत्त्याची पानं चावून खाल्ली तर सांध्यांच्या दुखण्यात बराच आराम मिळतो. नंबर 11. पारिजातकाच्या किंवा निरगुडीच्या पानांचा काढा. मित्रांनो, ज्यांना खूप वर्षापासूनचा जुना सांधेदुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी हा काढा म्हणजे वरदानच आहे. 5-6 पानं पाण्यात उकळून त्याचा काढा करून प्यायल्याने सांध्यातील ग्रीस किंवा वंगण वाढण्यास मोठी मदत मिळते. नंबर 12. ओव्याचा लेप किंवा शेक. जर सांध्यांना खूप सूज आली असेल तर ओवा थोडा गरम करून त्याची पोटली बनवा आणि त्याने सांध्यांना शेका. ओवा उष्ण असल्यामुळे तो सांध्यातील थंडावा आणि वात बाहेर खेचून काढतो. नंबर 13. तिळाचे सेवन. तीळ हे कॅल्शियमचा सर्वात मोठा स्रोत मानले जातात. रोज 1 चमचा भाजलेलं तीळ चावून खाल्ल्याने हाडांचा ठिसूळपणा कमी होतो आणि गुडघ्यांना ताकद मिळते. नंबर 14. हळदीचं दूध. हळदीमध्ये गंभीर आजारांशी लढण्याची आणि सूज कमी करण्याची ताकद असते. रोज रात्री झोपताना कोमट दुधात अर्धा चमचा हळद टाकून प्या. हे जगातलं सगळ्यात उत्तम नॅचरल पेनकिलर आहे. नंबर 15. मोहरीच्या तेलाचा शेक. मोहरीच्या तेलात थोडा कापूर टाकून ते गरम करा. या तेलाने मसाज केल्यावर त्यावर कोमट पाण्याने किंवा मिठाच्या पिशवीने शेक दिला तर सांधेदुखीमध्ये त्वरित आराम मिळतो. सांधेदुखी असेल तर या 5 चुका आजच थांबवा. नंबर 1. उभ्याने पाणी पिणे. ही सर्वात मोठी चूक आहे. आयुर्वेदानुसार जेव्हा आपण उभं राहून पाणी पितो तेव्हा ते पाणी अन्ननलिकेतून शरीरात वेगानं जातं आणि जठराच्या खालच्या भागावर जोरात आदळतं, ज्यामुळे आपल्या सांध्यांमधील फ्लुइड्सचं संतुलन बिघडतं. यामुळे शरीरात वात वाढतो जो थेट सांध्यांवर आघात करतो. यामुळे कितीही तहान लागली तरी नेहमी बसून आणि गोड गोड पाणी प्या. नंबर 2. रात्रीचे आंबट आणि वातुळ पदार्थ. हे पूर्णपणे खरं आहे. रात्रीच्या वेळी शरीराचं मेटाबॉलिझम मंद असतं. अशा वेळी दही, ताक, लोणचं, इडली, डोसा किंवा डाळींमध्ये विशेषतः उडदाची डाळ खाल्ल्याने शरीरात आम तयार होतात. हे पदार्थ लॅक्टिक ॲसिड आणि युरिक ॲसिड वाढवू शकतात, ज्यामुळे हे शरीरात गेल्यावर सांध्यांना आखडवतात आणि सकाळी उठल्यावर वेदना वाढवतात. ज्यांना आधीच सांधेदुखी आहे त्यांच्या सांध्यांमध्ये यामुळे इन्फ्लेशन म्हणजे सूज येते. नंबर 3. जास्त मीठ खाणे. ज्यांना सांधेदुखी आहे त्यांनी मिठाचं प्रमाण कमी ठेवायला हवं. जास्त मीठ खाल्ल्यामुळे शरीरात वॉटर रिटेन्शन होते, ज्यामुळे सांध्यांवर आणि सांध्यांच्या आजूबाजूला सूज येते आणि दाब वाढल्यामुळे वेदना जास्त होतात. चिप्स, कुरकुरे किंवा वरून मीठ घेऊन खाण्याची सवय तुमच्या सांध्यांमधील सूज कधीच कमी होत देत नाही. सांधेदुखीच्या रुग्णांना डॉक्टर नेहमी मीठ कमी खायला सांगतात. हे त्यामागचं मुख्य कारण आहे. नंबर 4. हालचाल पूर्णपणे थांबवणे. याला जॉईंट स्टिफनेस म्हणतात. सांध्यांमध्ये जे तेल असतं ते हालचाल केल्यावरच सांध्यांमध्ये नीट पसरतं. जर तुम्ही हालचाल थांबवली तर ते तेल एका जागी साठून घट्ट होतं. यामुळे सांध्यातील लवचिकता संपते आणि वेदना अजूनच वाढतात. म्हणून लो इम्पॅक्ट व्यायाम, हलके व्यायाम गरजेचे आहेत. नंबर 5. थंड पाण्याचा वापर. सांधेदुखीमध्ये रक्ताभिसरण नीट होणं खूप महत्त्वाचं असतं. थंड पाणी किंवा सांधे दुखत असताना तिथे बर्फाचा शेक देणं चुकीचं आहे. सतत गारव्यामुळं रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. यामुळे सांध्यांपर्यंत पुरेसं रक्त आणि ऑक्सिजन पोहोचतच नाही. परिणामी वेदना आणि कडकपणा वाढतो. उलट कोमट पाण्यामुळे रक्तवाहिन्या रुंदावतात आणि वेदना कमी होतात. साधे पण महत्त्वाचे नियम. नंबर 1. उपायांसोबतच रोज सकाळी 15 मिनिटे कोवळ्या उन्हात बसा, जेणेकरून तुम्हाला विटॅमिन डी मिळेल. हा सांधेदुखीवरचा सर्वात फुकटचा आणि बेस्ट उपाय आहे. नंबर 2. हाडांच्या मजबूतीसाठी आठवड्यातून एकदा दिवसा उडीद डाळीचे पदार्थ उदाहरणार्थ वडे किंवा खिचडी खा.
नक्की फायदा मिळेल. रात्रीचे टाळा. नंबर 3, सांधेदुखी आहे म्हणून पूर्णपणे हालचाल थांबवू नका. थोडं चालणं किंवा हलका व्यायाम सुरू ठेवा जेणेकरून सांधे गंजणार नाहीत. नंबर 4, नेहमी बसूनच पाणी प्या. यामुळे सांध्यातील फ्लूइड टिकून राहतं. मित्रांनो, या छोट्या टिप्स जरी पाळल्या तरी तुम्हाला औषधांची कधीहीच गरज भासणार नाही. हे उपाय करून तुम्ही सांधेदुखी मुळापासून थांबवू शकता. उत्साहाच्या भरात 4 दिवस उपाय करून लगेच थांबवू नका. पूर्णपणे आराम मिळायला थोडा वेळ द्यावा लागतो. सातत्य ठेवा, रिझल्ट नक्की दिसून येईल. यापैकी कोणता उपाय तुम्ही आधीच करताय किंवा कोणता सुरू करणार आहात कमेंटमध्ये नक्की सांगा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींशी शेअर करा आणि प्रियंकाज किचन टिप्सला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.